मी पुढच्या वेळेस परीच्या बर्थडेला येईल. लिहा. सर काल झालंय. आ काल झालेलं वाक्य सर. नाही वाटतं घेतलं मी असल्यामुळे मी नाही घेतलं. बरोबर. त्याने आज सांगितलं परत ते. मीच ठीक आहे, आता एवढंच मीच बरं का. मीच वाक्य घेणार नाही म्हणलं होतं ना मी. त्यावेळेस त्याने सांगितलं होतं, बरोबर आहे का? हा. आणि मीच वाक्य बंद केलं होतं मी. ठीक आहे, आता एवढंच वाक्य घेईल, पुढचं वाक्य घेणार नाही बरं का मीच. मी. चला. मधून मधून चालतंय, 5-6 वाक्य झाल्यानंतर मीच एखादं वाक्य चालतंय. मात्र सगळे लोक मीच वाक्य सांगायला लागले, म्हणून मी बॅन केलं होतं वाक्य ते. लिहा. मी पुढच्या वेळेस परीच्या बर्थडेला येईल. आता चालू झालं. लिहा. हा. मी पुढच्या वेळेस परीच्या बर्थडेला येईल. लिहा रे. वेर इज माय रेड पेन. हा. मी पुढच्या वेळेस परीच्या बर्थडेला येईल. हा हा हा. मी पुढच्या वेळेस येईल. चला असे वाक्य सांगा. किती नंबर ठरवत आपला याचा? 62 ना. हा. 63. सांगा. सर यश. सर आर्यन. यश. यश नंतर आर्यन. हा. सर्व शिक्षक उद्या मीटिंग घेतील. तुला काय माहिती? तुझ्या काय प्रॅक्टिस वाक्य काय आहे? उद्या मीटिंग घेतील. हा काय सर्व काय? आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स गावाला जाऊ. हा पुढे बोला रे. हा. सर आर्यन. हा. आर्यन आर्यन. हा. अर्जुन उद्या ट्रॅक्टर चालवेन. किती वय आहे अर्जुनचं? अर्जुनचं वय किती आहे? 21. कुठे आहे अर्जुन? हा. काहीतरी गप्पा मारतो. ले जर 21 इयर्स असेल तर ठीक आहे. अर्जुन छोटा असेल तर वाक्य लिहिणार नाही मी. हा. अर्जुन उद्या ट्रॅक्टर चालवेल. कोण आहे अर्जुन सांग बरं. हा. सर हा. माऊचा मुलगा. हा. माऊचा मुलगा. किती वर्ष काय करतो तो? काय नाही करत सर. काय किती शिकलाय तो? 10th. कधी झाली टेंथ त्याची? किती वर्षापूर्वी? तर माहित नाही. खरं सांग. खरंच माहित नाही. कोणत्या गावचा आहे? राजुरी. तुला माहित नाही तो टेंथ किती झाला? हा. चला. अर्जुन उद्या ट्रॅक्टर चालवेल. जर तो 21च्या आत असता तर मी नसतं लिहिलं.
नाही एखादी वस्तू करावं लागेल त्याला काय म्हणतोय माझे बोल आता तू हातच लाव. चला पुढचं वाक्य सांगा. काय वाक्य होतं? वाक्य कोणतं सांगितलं होतं मला? थांब थांब, मला एक वाक्य सांगितलं होतं. काय सांगितलं होतं वाक्य? कोणाचं होतं? कोणाचं वाक्य होतं? Whose sentence was that? हा, वाक्य कोणाचं होतं? हॅलो, हा बोला रे. बोला वाक्य, बोला पुढचं. काय काय वाक्य होतं रे, मला सांगा. हा, काय वाक्य होतं? लवकर सांगा. व्हॉट वॉज द लास्ट सेंटेन्स? मी विसरलेलो आहे, असं मग नवीन सांगा लवकर मला. उद्या मला पप्पा गिफ्ट देतील. चला रे, पुढचं वाक्य सांगा लवकर. सर आदित्य. सर दुर्वा. हा, सांग. आदित्यनंतर दुर्वा. तो उद्या इंग्लिशचे वर्ड पाठ करेल. व्हेरी गुड. वर्ड नाही, वर्ड्स. तो उद्या किंवा उद्या तो इंग्लिशचे वर्ड पाठ करील. हा, कम ऑन, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. आणि हाँ, अरे दुर्वा दुर्वा होते ना अगोदर. हा, दुर्वा बोल. भारती सर उद्या हिस्ट्रीची टेस्ट. आ भारती सर उद्या टेस्ट घे. हिस्ट्रीची टेस्ट घेतील. भारती भारती सर उद्या हिस्ट्रीची टेस्ट घेतील. हा, काय उभी उद्या. हा, वाक्य बघा. आम्ही उद्या 9:30 ला स्कूलला पोहोचू. आम्ही उद्या 9:30 ला स्कूलला पोहोचू. पुढं पुढं वाक्य सांगा. आणि काय नाव?
अनिश काय काय स्पष्ट बोल काय. अनिश अनिश का अनुष काय म्हणतोय स्पष्ट बोल. अनिश आ अनिश आणि काय रे तुला नाव पण बोलता येत नाही. आणखीन एकदा बोल. अनिश बोल. अनिश तर नाही अनिश. अनिश अनि- नाव आहे तुझं, अनिश. अनिश बोल एकदा. हा अनिश सर गायकवाड सर आहेत का. गायकवाड सर नाहीत. ठीक आहे गायकवाड सर सांग तुला उद्या नावाचं प्रॅक्टिस घ्यायला. चल बोल अनिश बोल. पप्पा थोड्या वेळाने दुकानातून येतील. पप्पा थोड्या वेळाने दुकानातून येतील. रे पप्पा थोड्या वेळाने दुकानातून येतील. हा पुढं. सर सार्थक सर उद्या सर्वांना सार्थक बोल नवीन बुक्स देतील. मी उद्या स्कूलला जाईल. म्हणजे दररोज जातो ना. येस मी उद्या स्कूलला जाईल. ज्याच्या घरी गोंधळ आहे त्याला इमिजिएट काढून टाकलं जाईल. ज्याच्या घरी गोंधळ आहे त्याला इमिजिएट काढून टाकलं जाईल बरं का. मला समजतंय कोणाच्या घरी गोंधळ येते. हा पुढे बोला. पुढचं वाक्य. विराज विराज बोल. सार्थक अभ्यास करेल. लिहा सार्थक अभ्यास करेल. अभ्यास करील. पुढं. पप्पा उद्या शेतात जाताना गाईसाठी गुळ घेऊन काय नाव तुझं. नाव यश काय तुझं. यश. यश एकाच वेळेला किती वाक्य बोलतो रे. एका वेळेला आखी भाकरी टाकतो तोंडात. आ जरा तुकडे तुकडे करून खायची सवय लावणार रे यश. आ पप्पा उद्या शाळेत शेतात जाताना गाणं म्हणताना हे करताना एकाच वाक्यात किती बोलतो रे. पप्पा उद्या गाईला गूळ घेऊन जातील एवढंच बोल. समजलं. ओके आ सर. बरं ठीक आहे थांब. तुझं सगळं वाक्य लिहू. सांग मला सांग. पप्पा उद्या शेतात जाताना गाईसाठी गुळ घेऊन बर शेतात जाताना गाईसाठी गूळ घेऊन जातील. बघा बघा शेतात जाताना काय आलं रे. हे समष्ट शब्द आहे. आणि पप्पा उद्या गाईसाठी गूळ घेऊन जातील हे मेन वाक्य. ठीक आहे चला असू द्या. चला पुढचं वाक्य बोला रे. सर सार्थक काय नाव आहे? सरोम एका वेळेला किती मूर्ख आहे का तुम्ही लोक. अगोदर कोणी सांगितलं. अगोदर सार्थक नाव कोणी सांगितलं नाही. त्याच्या अगोदर कोणी सांगितलं. हळूच सांगितलं होतं. रुद्र हा रुद्र सई सार्थक या क्रमानं सांगायचं मला. रुद्र तू सांग. रामदूत आ रामदूत पेल ए रुद्र पूर्ण व्यवस्थित बोल. काय राम उद्या दूध पेल. राम उद्या दूध पिईल. आल्या
राम कोण आहे? राम कोण आहे? रुद्रा, राम कोण आहे सांग लवकर. रुद्र, राम कोण आहे सांग. माऊचा मुलगा. हा, तुझ्या पण मावचा मुलगा आहे का? कुठला आहे? कुठल्या गावचा आहे? हा, पुणे. आता शोधत लावतो मी. पुण्यात कुठं राहतो? चल जाऊन भेटतो मी. पुण्यात कुठं राहतो? थांब रे, रुक ना जरा, इधर कुछ चल रहा है. हा बोल. राम कुठं राहतो पुण्यामध्ये? रुद्रा, काय घरी जातो चहा प्यायला? सर आ, रुद्र घाडगे, खोटं जर बोलला ना तुला पनिशमेंट देईल. खरं सांग, मावचा मुलगा आहे का? खरं सांग, खरं. हा, येस. तर लक्षात ठेवा, याला रुद्र घाडगेचा मावशीला फोन करू आपण. राम उद्या दूध पिईल. तो पुण्यात राहतो, तुला काय माहिती दूध पिणार का नाही तो? हा, चला पुढं. काय काय सिक्वेन्स होता? रुद्र, सार्थक आणि कोण होतं रे? सांगा. सई, सार्थक. चला एक एक करून सांगा. सार्थक सांग. दादा उद्या बागेमध्ये झाडे लावील. कोणत्या बागेमध्ये? काहीतरी टाइमपास करता. आ, मला प्रॅक्टिकल वाक्य बोला रे. यातलं काही काल्पनिक वाक्य नका बोलू. हा, पुढं कोण आहे सांग लवकर. कोण आहे पुढं? अद्वैत सांग. अद्वैत सांग. सर उद्या क्वेश्चन विचारतील. सर उद्या. अद्वैत, कोणत्या स्कूलमध्ये तू? सर बावची विद्यालय परंडा. बर, ऐका. जे लोक आपल्या स्कूलमध्ये नाहीत आणि तरी पण क्लासला हजर राहतात, त्यांनी प्रत्येक 7 दिवसाला आपल्या टीचरला स्कूलमध्ये जाऊन होमवर्क दाखवायचा आहे. जर नाही दाखवला तर तुम्हाला क्लासमधून काढून टाकलं जाईल. जे लोक, जे स्कूलमध्ये आहेत त्यांचा दररोज चेक केला जातो. जे स्कूलमध्ये नाही त्यांनी समजून नाही की नाही आम्ही होमवर्क नाही केलं तरी चालतंय. तुम्हाला स्कूलमध्ये जाऊन होमवर्क चेक करून घ्यायचा आहे. ठीक आहे? आणि हो, केलंय का नाही एवढंच चेक केलं जाईल. तुमचं शब्दानुशब्द शब्द वाचायला शिक्षकांना तिथं टाइम नाही. ठीक आहे? हा, स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा मात्र बरोबर चूक सगळं बघितलं जाईल. ठीक आहे? पुढं. सर ओम, अंकिता. उद्या 2 वेळ झाले. कुठं सगळ्यात? इथं नाही. राम उद्या दूध पेईल. सगळ्या वाक्यात उद्या आहे. हा, आता उद्या बंद. चला सांगा रे, उद्या काय चाललंय? उद्या अंकिता. हा, ओम नंतर अंकिता. हा, मी उद्या गावाला जाईल. बघा उद्या कोणतं? हा, मी गावाला जाईल. उद्या नको. मी गावाला जाईल. काय उद्या लावलंय? हा, पुढं. आई मी थोड्या वेळाने गोळ्या खाईल. आई, काय नाव तुझं? अंकित. तुला काय झालं गोळ्या खायला? सर आजारी आहेस. थोड्या वेळाने गोळ्या खाईल जेवल्यावर. गोळ्या खाईल. हा, पुढं. 8080. बोला रे. सई सही बोल. मी उद्या मार्केटला जाईल. अरे मी परत आला का मी? आम्ही उद्या मार्केटला जाऊ. तू एकटी कसं जाणार? मार्केटला? मार्केटला जाऊ. हा, पुढे बोला रे. सर ओम. श्रेया. ओम बोला श्रेया. अगोदर. ओम नंतर श्रेया. श्रेया का नाही आली? अचानक घरी नाही राहायचं, दररोज यायचं क्लासला. हा,
मी पुण्याला जाईल. आ मी पुण्याला जाईल. काय नको सांगू. आ कशाला पुण्याला जातो? हा सांगा रे श्रेया. मला पप्पा नवीन बॅग आणतील. आ मला पप्पा नवीन बॅग आणतील. पप्पा माझ्यासाठी नवीन बॅग आणतील. पुढं राजन आर्यन बोल. आम्ही सर्व थोड्या वेळाने झोपू. व्हेरी गुड. झोपणे बरं झालं, एक क्रियापद आलं. झोपणे म्हणजे टू गो टू बेड. हा झोपण्यासाठी क्रियापद आहे टू गो टू बेड. हा त्याप्रमाणे वापरू आपण. आम्ही थोड्या वेळाने झोपू. आम्ही सर्वजण थोड्या वेळाने झोपू. पुढं सर ओम ओम बोल. मी उद्या गावाला जाईल. अरे काय मी सांगतो. पुढं बोला. सर सार्थक हा चला, हा होऊ दे डबल लिहू. चला पुढे बोला. सर सार्थक सार्थक बोल. आदित्य थोड्या वेळाने नवोदयचा अभ्यास करील. आदित्य थोड्या वेळाने नवोदयचा अभ्यास करेल. हा करेल. हा श्रेयस बोल. आम्ही एक्झामची तयारी करू. श्रेयस बोलतोय आम्ही एक्झामची तयारी करू. ईश्वरी बोल. ती मंथनचा चांगला अभ्यास ती मंथन एक्झामचा चांगला अभ्यास करेल. ईश्वरी नंतर कोण बोललो तरी हळूच मला. आणखीन एक जण बोललो होतं बघ कोणतरी. कोण होत? ईश्वरी बरोबर आणखीन एक जण कोण बोललो सांगा लवकर. कोण होत रे? बोला पुढचं वाक्य बोला. टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स. बोला लवकर. सर ओम अनुराधा तर आम्हाला टेस्टचे मार्क्स सांगतील. संपदा सांग. विराज उद्या 6 वाजता उठेल. व्हेरी गुड. विराज उद्या 6 वाजता उठेल. पुढे बोला रे. सर ओम ओम बोल. त्या थोड्या वेळाने जेवण करतील. नको. ओम तू मला थोड्या वेळापूर्वी नाव सांगितलं होतं ना. ओम मला नाव सांगितलं होतं. मी म्हणलं कोण सांगितलंय आणि तू पळून गेलाय. तुझं वाक्य नाही. चल पुढे रे. पुढचा व्यक्ती. अनुराधा अरे वा. अनुराधा बोल. पप्पा मला व्यवसाय घेण्यासाठी पैसे देतील. काय घेण्यासाठी? व्यवसाय व्यवसाय म्हणजे काय? वर्कबुक
हा मग वर्कबुक म्हण ना. व्यवसाय नाही म्हणत त्याला, व्यवसाय मला म्हणतात, बरोबर आहे का? हा काय म्हणतात त्याला? व्यवसाय मला. हा वर्कबुक घेण्यासाठी पैसे. ओके, आजचा कोटा संपलेला आहे. चला काही एक घ्यायचं लास्ट, म्हणजे आपलं राऊंड फिगर होईल. चला लास्ट सेंटेन्स सांगा. कोण आहे? सार्थक. ऐश्वर्या सांग. मला न समजल्यास मी माझ्या टीचर्सला विचारेल. मला न समजल्यास नाही, न समजल्यास कंडिशनल सेंटेन्स झालं हे. कंडिशनल सेंटेन्स नाही, आता फक्त मी टीचरला डाऊट विचारेल. न समजल्यास दोन दोन वाक्य एकत्र आली. गुलाबजामुन आणि वांग्याची भाजी एकत्र खाते का? हा न. आता फक्त हो म्हणते का? कोण कोण म्हणते हो? तर न म्हणले. करता नाही म्हणले का? नो म्हणले का? ओके, करता त्याचे काम करील. कशा पद्धतीने बनवायचं त्याला? सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. करता डायजेस्ट काम करेल या प्रकारची ही वाक्य आहेत सिंपल फ्युचरची. चला सांगा मला, मी पुढच्या वेळेस परीच्या बर्थडेला येईल. सांगा रे कसं होईल हे? आय विल कम परी बर्थडे. आय आय विल कम. आय विल कम परी बर्थडे नेक्स्ट. हे गाढवा, परी बर्थडे कसं होईल रे? परीच्या बर्थडेला. ला म्हणजे कसं सोडतो? ला सोडतो. फॉर, ला म्हणजे साठी. ला हे साठीच्या अर्थाने आलंय, म्हणून साठी म्हणजे काय? फॉर. परीचा बर्थडे म्हणजे काय होईल सांगा रे? परीज बर्थडे. परी बर्थडे नाही, परीज बर्थडे. आणि पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम आय विल कम, मी येईल फॉर परीज बर्थडे नेक्स्ट टाइम. चला सर्व टीचर्स उद्या मीटिंग घेतील. ऑल टीचर्स विल Teachers will take टेक मीटिंग टुमॉरो. आता मीटिंग घेणे म्हणजे काय? मीटिंग बोलवणे, बरं का? म्हणून बघा, ऑल द टीचर्स विल कॉल. टू कॉल मीटिंग म्हणजे मीटिंग घेणे. विल कॉल मीटिंग टुमॉरो. आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स गावाला जाऊ. कमॉन, सब्जेक्ट आहे, एवढा मोठा सब्जेक्ट आहे. वी ऑल फॅमिली मेंबर्स विल go to We all family members went फॅमिली मेंबर्स लक्षात घ्या रे. ए सावकाश, ए थांबा थांबा, गप्प बसा. नवीन मुलं लक्षात घ्या. नवीन मुलं पळून जातील एवढं फास्ट घेतल्यावर. बघा, आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स हा सब्जेक्ट आहे. वी ऑल फॅमिली मेंबर्स. नंतर आपल्याला कंपल्सरी विल वापरायचे का? जाण्याचं जाऊ करायला आपल्याला लागतंय विल प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. विल गो. गो म्हणजे जाणे, विल गो म्हणजे जाऊ. सीट म्हणजे बस, विल सीट बसू. ठीक आहे. स्पीक म्हणजे बोलणे, विल स्पीक बोलू. समजलं की नाही? तर एखाद्या क्रियेला भविष्य काळात घेऊन जाण्यासाठी त्याच्या पहिल्या फॉर्मच्या अगोदर विल हे हेल्पिंग वर्ब वापरतात. समजतंय का रे अदर्स? समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का? ओके. यस सर. बघा मग विल गो जाऊ गावाला. ला म्हणजे टू. इंग्लिश आणि मराठी उलट असतो बघा. जाऊ विल गो. टू विलेज. टू विलेज. वी ऑल फॅमिली मेंबर्स विल गो टू विलेज. अर्जुन उद्या. उद्या समयसूचक शब्द आहे, वाक्याच्या शेवटी लिहायचा. उद्या, जिथं जिथं उद्या आहे तिथे वाक्याच्या प्रत्येक वाक्यात उद्या आहे. काय उद्या होलसेल मार्केट आहे. हा
बर. अर्जुन ट्रॅक्टर चालवेल. बघा, अर्जुन सब्जेक्ट जर लिहिला का ऍक्च्युअली इंग्लिश उलट असतं बघा. हे गडबड करू नका रे. अर्जुन नंतर काय लिहायचं, विल लिहायचं, आणि विल नंतर मेन वरचा फर्स्ट फॉर्म. चालवणे म्हणजे ट्रॅक्टर एक मशीन आहे, त्याला ड्राईव्ह नाही म्हणत, काय म्हणतो, ऑपरेट. ऑपरेट ट्रॅक्टर टुमारो. ट्रॅक्टरला फक्त चालवत नाही, त्याला ऑपरेट करतात. ठीक आहे. हा, मला पप्पा गिफ्ट देतील. कधी? उद्या. अच्छा, उद्या शेवटी मला पप्पा गिफ्ट देतील. पप्पा Papa will give me विल. पप्पा tomorrow. सब्जेक्ट आहे, विल वापरायचं. नंतर काय, मेन वर्ब देणे, विल गिव्ह म्हणजे पप्पा देतील. पप्पा विल गिव्ह, पप्पा दे. गोंधळ करू नका रे. पप्पा विल गिव्ह, पप्पा देतील. काय? गिफ्ट. Gift. गिव्ह मला हे ऑब्जेक्ट आहे म्हणून मी. पप्पा विल गिव्ह मी Gift. और वी कॅन से अ गिफ्ट. मला एक गिफ्ट देतील. उद्या तो इंग्लिशचे वर्ड्स पाठ करील. अच्छा, उद्या राहिलं ना आपलं, टुमॉरो. Tomorrow. टुमॉरो राहिलं. तो इंग्लिशचे वर्ड्स पाठ करील. कम ऑन. ही Will विल. learning अरे ही लिहिलं, नंतर विल लिहायचं. पाठ करणे म्हणजे मेन वरचा फर्स्ट फॉर्म लर्न. ही विल लर्न, तो पाठ करेल. काय पाठ करेल? इंग्लिश वर्ड. इंग्लिश वर्ड. चे सायलेंट राहिलं हे इंग्लिश मध्ये. इंग्लिशचे साठी काहीच नाही तर. मग इंग्लिश वर्ड म्हणजे काय? इंग्लिशचे शब्द. आणि कधी? टुमारो. नवीन मुलांना समजतंय का? येस और नो? Yes, sir. नवीन मुलं. हा, भारती सर उद्या परत आलं बघा. भारती सर हिस्ट्रीची टेस्ट घेतील. कमॉन. भारती सर tomorrow. बघा, भारती सर सब्जेक्ट आहे. विल टेक म्हणता येईल किंवा विल कंडक्ट म्हणता येईल बरं का. भारती सर विल टेक हिस्ट्रीची. इथं बघा, इंग्लिशचे वर्ड इथं त्याचप्रमाणे झालं. हिस्ट्रीची टेस्ट म्हणून हिस्ट्री टेस्ट. कधी? हे पण टुमॉरोच आहे. आता उद्या काय काय होणार आहे बघा. आम्ही उद्या 9:30 ला स्कूलला पोहोचू. आम्ही Reach 9:30 in थांबा. वे नंतर विल नंतर रीच. कुठं? टू स्कूल. ला म्हणजे टू स्कूल. At 9. at 9:30 टुमारो. आता AM लिहिण्याची गरज नाही का? रात्री कोण जातं का शाळेला? नाही जात, म्हणून बाय डिफॉल्ट ते अंडरस्टूड आहे. पप्पा थोड्या वेळाने दुकानातून येतील. येणार कोण आहे? पप्पा, म्हणून सब्जेक्ट पप्पा. Will come. Will. from बघा रे नवीन लोक लक्षात घ्या. शेवटी जे असतं ते आपलं काय असतं, इथं या प्रकारच्या वाक्यामध्ये मेन वर्ब असतं बघा. दिसलं का? चालवणे, देणे, करणे, घेणे, पोहोचणे, येणे. येण्याचं काय लिहायचं आपल्याला? येतील लिहायचं. येणे मेन वर्ब काय इथं? येतील म्हणजे येणे. येण्याचं फर्स्ट फॉर्म काय? कम. त्याच्या अगोदर विल लावलं की येतील होतंय बघा. पप्पा विल कम म्हणजे काय? पप्पा येतील. कुठं? पप्पा विल कम फ्रॉम पासून आहे, दुकानातून. होऊन पासून. फ्रॉम शॉप. कधी? थोड्या वेळाने. काय होईल रे? आफ्टर सम टाइम. थोड्या वेळाने. सर उद्या सर्वांना नवीन बुक्स देतील. सर सर्वांना नवीन बुक्स देतील. सर आज देतील.
न्यू बुक बघा टुमारो. विल गिव्ह बघा इथं पण देतील आहे, इथं पण देतील आहे. इथे देतील साठी काय वापरलो आपण, इथल्या देतील साठी आपण वापरलं होतं विल गिव्ह. मग इथल्या पण देतील साठी विल गिव्ह येते बघा. सर विल गिव्ह देतील काय, गिव्ह न्यू बुक्स सर्वांना, टू ऑल कधी, टुमारो. तुम्हाला काल एक वाक्य आठवत असेल बघा. बघा सर विल गिव्ह एक तर तुम्ही न्यू बुक्स अगोदर लिहू शकता किंवा टू ऑल. ऑल लिहू शकता. ऑल लिहू शकता अगोदर. जर अगोदर ऑल लिहिलं तर काय होते बघा, सर विल गिव्ह ऑल, टूची गरज नाही. सर विल गिव्ह ऑल न्यू बुक्स टुमारो. इथं पण बघा कुठतरी मी आलो होतं बघा, मी कुठं आलो बघा, हा पप्पा विल गिव्ह मी गिफ्ट टुमारो. जर गिफ्ट अगोदर आलं तर काय होतंय, टू मी येते बघा पुढं. पप्पा विल गिव्ह गिफ्ट टू मी टुमारो. समजलं का नाही. याच्या उलटा पण इथं लिहिलंय, अगोदर मी लिहिलंय, इथं मात्र ऑल नंतर लिहिलंय. ज्यांना मिळेल ते काय ऑब्जेक्ट आहे, आणि एक तर न्यू बुक्स अगोदर लिहा किंवा ऑल अगोदर लिहा. ऑल अगोदर लिहिलं तर त्याला टू लागणार नाही, आणि ऑल नंतर येईल तर टू लागेल. तसं बघा इथं मी अगोदर लिहिलंय, टू लागलं नाही. मात्र मी जर नंतर लिहिलं असतं तर असं बनलं असतं बघा, पप्पा विल गिव्ह अ गिफ्ट टू मी टुमारो. समजतंय का रे ठोम्यांनो, येस और नो बोला. येस सर. हा Yes, मी sir. उद्या स्कूलला जाईल, कमॉन बोला रे. I will go to school Will go to school tomorrow. tomorrow. आता तुम्हाला वाटलं असेल आम्हाला ठोम्यांनो का म्हणले सर, अरे जे बोलत आहे त्याला म्हणलोय मी. त्यांना ठोम्यांनो म्हणताय म्हणावं तर काय म्हणायचं सांग. जे कधीच बोलत नाहीत असे बरेच नमुने तुमच्यामध्ये, ते बोलतच नाहीत, आणि ठोम्यांनो म्हणलं त्यांना काही फरक पडत नाही, तरी पण ते गप्प आहेत. हा चला पुढचं वाक्य. पुढचं वाक्य सांगा. सार्थक अभ्यास करील, सांगा रे. सार्थक will study. बघा रे नवीन लोक, Will do सार्थक नंतर विल नंतर मेन वरचा फर्स्ट फॉर्म स्टडी. सार्थक विल स्टडी. व्हेरी नाईस. पप्पा उद्या शेतात जाताना गायीसाठी गूळ घेऊन जातील. घेऊन जाणे इथं मेन वर्ब आहे बघा, टू कॅरी. मग पप्पा बोलण्याचा प्रयत्न करा बघा, थांबा. पप्पा विल आणि मेन वर्ब आहे कॅरी. विल कॅरी गुल काय, गुल गुल नाही, जागरी. जागरी है ना, गायीसाठी फॉर फॉर काऊ. आणि शेतात जाताना मी तुम्हाला बोललो होतो बघा, जाताना येताना खाताना उठताना बसताना पिताना काही डायजेस्ट काम करताना कसं लिहायचं, वाईल प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म ING. मग काय लिहायचं, जाताना. वाईल गोईंग, वाईल गोईंग. गधे. शेतात टू फार्म आणि समजते शब्द मारो. शेतात म्हणजे शेताला, ला या अर्थानं त आलेलं आहे आत. ठीक आहे, समजलं का रे सगळ्यांना. नवीन मुलं समजतंय का, आणि समजलं का, येस और नो. येस. Yes, sir. येस नाही, येस सर. येस सर. येस नाही, येस म्हणजे तुमचं काय मित्र आहे का मी. येस, हा येस, Sir. ओके ओके, चल शिकव. हा गदाड्यानो येस सर म्हणायचं. हा समोरचा टीचर आहे त्याला येस सर म्हणायचं. येस, हा चल शिकव, चल येस. असं आहे का, तसं बोलायचं नाही. हा म्हणजे मी एवढं बोंबलून शिकवतो तुम्हाला सर म्हणायला जर जाते का रे. तर मला लय अवघड जाते हो सर बोलायला, म्हणून मी येस बोललो. मला जीभ असं उचलत नाही. दोन असे जॉ जबडे एकमेकाला चिकटून बसले का रे. चला राम, समजलं का नाही बोला, येस और नो. येस Yes, सर. sir. येस सर. Yes, sir. हा
येस सर. ओके. राम उद्या दूध पिईल सांगा रे. राम विल ड्रिंक Ram मिल्क will टुमारो. tomorrow. राम विल ड्रिंक मिल्क टुमारो. Tomorrow. आता या सर ठिकाणी ड्रिंक, हॅलो वेट वेट, या ठिकाणी ड्रिंक आपण घेतलंय, मात्र खाणे पिणे आराम करण्यासाठी आपण टेक किंवा हॅव वापरतो. मग राम विल टेक और राम विल हॅव हे जास्त सुटेबल आहे. ठीक आहे. मात्र इथं ड्रिंक देखील चालू शकतं. मात्र खाणे पिणे आराम करण्याला आपण टेक किंवा हॅव हे मेन वर्ब वापरतो. चला पुढे बोला. सर दूधला दला दुसरा उकार येतोय. अरे बापरे, दूधला दुसरा उकार माझ्याकडून पहिला झाला का. चला दूध. हा, दादा उद्या बागेत झाडे लावील. कमॉन. दादा लक्षात घ्या रे नवीन मुलं. दादा आणि झाडे लावील. लावील लावील म्हणजे काय, विल प्लॅन. विल प्लॅन काय, झाडे म्हणजे प्लॅन. झाड इथं रोपट्यांना झाडे म्हणलं हे. प्लॅन्ट कुठं, इन द गार्डन. आणि उद्या म्हणजे टुमारो. हे बोगस वाक्य आहे. काय कोण झाड लावणार नाही. असं काय तर लिहिलंय वाक्य. हा सर उद्या क्वेश्चन विचारतील. कमॉन सर सर. Question नवीन मुलं tomorrow. लक्षात घ्या, विचारतील. विल आस्क आणि Sir, काय क्वेश्चन tomorrow. टुमारो. मी गावाला जाईल. आय सब्जेक्ट will नंतर go will to घ्यायचं आहे. जाणे गो. व्हेरी गुड. I am going to village. ए गाढवा, कसं काय रे असं होईल. जाईला पण शिकवलं आय एम गोइंग टू विलेज. हा गधा कुठला. मी उद्या गावाला जाईल. आय विल गो टू. क्लिअर लिहिलं इथं. काम करील म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म. डोकं लावू नको जास्त. ठीक आहे. जास्त डोकं लावलं तर मग इंग्लिश येत नाही बघ. आगावाना करू नको. आई मी थोड्या वेळाने गोळ्या खाईल. हा आई वाक्याचा भाग नाही. आफ्टर सम टाइम. आय विल काय, आता थोड्या वेळापूर्वी काय. ए थांब. इट नाही, इट नाही. गोळ्या काय खातो का आपण. हा चावून चावून. मी आता सांगितलं होतं खाणे पिणे आराम करणे टेक किंवा हॅव. इथं आय विल इट नाही, आय विल टेक. शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. I will take medicine after some time. मेडिसिन नाही, मेडिसिन. I आफ्टर सम will टाइम. take medicines after some time. येस करेक्ट आहे. आफ्टर सम टाइम. टाइम हा, समटाइम्स पण नाही, सम टाइम. पुढं आम्ही उद्या मार्केटला जाऊ. नवीन मुलं सांगा रे. नवीन मुलं जुन नका सांगू. We will go to market tomorrow. We will go to market tomorrow. We will नवीन go मुलं to सांगा. जुन नाही येते. विल गो टू मार्केट टुमारो. नवीन मुलं फक्त बोला. अरे काय दररोज शिकता की नाही तुम्ही. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग आपल्या बांधवांना पण आलं पाहिजे ना. बंधुत्व भाव असला पाहिजे का नाही. मग आपल्या लहान भावांना जे नवीन नवीन क्लासला जॉईन झाले त्यांना पण आलं पाहिजे. हे आपली हे त्यांच्यासाठी काळजी असली पाहिजे आपल्याकडं. चला पुढं. ही आपली जबाबदारी असली पाहिजे असं मला म्हणायचं. मला तो आठवला नाही शब्द. जबाबदारी. हा मी पुण्याला जाईल. नवीन लोक सांगा रे. नवीन मुलं. आय विल कमॉन. Go to Go I to will Pune. अरे आय विल गो टू पुणे. पप्पा माझ्यासाठी बॅग आणतील. कमॉन. Papa will bring back. विल Papa बाय will विकत back. आणतील. Papa बॅग फॉर will back. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता पप्पा विल ब्रिंग बॅग फॉर मी. मात्र विकत आणतील या अर्थानं बाय झालं.
कमॉन चला. आम्ही सर्वजण थोड्या वेळाने झोपू. We all will sleep after some time. वी ऑल विल गो. मी सांगितलं तुम्हाला टू गो टू बेड, झोपणे. आफ्टर सम टाइम. सर किती लोक आहे बघा हो? गोरे सर आले का? किती लोक आहे बघा. आणि एवढेच ठेवा. पहा किती लोक आहे. एवढेच ठेवा. कारण बरेचसे लोक होते, बाकी सगळे काढून टाका बिंदास. त्यांना लय गडबड आहे, काढून टाका. येऊच नका म्हणायचं. कशाला येऊ तुम्ही हजेरी लावायला? तर बघा हे काढा लिस्ट काढा. बाकी सगळे द्या करून. जे VIP लोक आहेत नाही पाहिजे आपल्या क्लासमध्ये. त्यांना टाइम नाही ना. मी मोकळा घ्यायचा बॉम्बला शिकवायला. मला काही काम